रामा ॲग्रोटेक, शेती तुमची, खात्री आमची. जैविक क्षेत्रातली अग्रगण्य कंपनी रामा ॲग्रोटेक मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो. तर आपण आलोय सध्या डाळिंबाच्या प्लॉट मध्ये. तर आज सध्या आपल्या समोर आहेत शेतकरी बांधव, तर त्यांची ओळख करून घ्या. सर रामकृष्ण हरी. रामकृष्ण. आम्हाला तुमची ओळख सांगा. दत्तात्रय अनंत डांगे, मुक्काम पोस्ट विसावा, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. जिल्हा सोलापूर. 350 झाड आहे. 350 झाड. कितवा भार आहे ही? ही पहिलाच भार आहे. बरं, आपली जमीन कुठल्या लेवलची? ही मध्यमची आहे, मुरमाड बी आहे आणि काय मिक्स मिक्स मध्ये. बर, मला सांगू शकता का की तुम्ही डाळिंबाची लागण किती बाय किती वर केली? 10x8 आहे. 10x8 वर केली. बरं, आता मला तुम्ही सांगा की ह्या 10x8 वर रोप लागवड करून किती दिवस झाले हो? लागवड करून मे मध्ये त्याला बरोबर 12 महिने झाले आणि मे मध्येच धरले आपण. 12 म्हणजे ह्याच्यातच धरले लगेच. 12व्या महिन्यात लगेच धरली. धरली. म्हणजे आता ही 13वा महिना जून मध्ये, 13वा. बरोबर ना? हा. बाग धरून 2 महिने झाले. 2 महिने झाले. बरोबर. आता मला सांगा की ह्या झाडाला तुम्ही रामा ॲग्रोटेकची औषधं वापरली का? हा, पूर्ण रामा ॲग्रोटेकची सगळी औषध वापरली. सगळी वापरली. सगळी वापरली. खरं खरं सांगा बरं का, नाही. कारण संबंध महाराष्ट्र बघतोय तुम्हाला. औषध तुमची रामा ॲग्रोटेकची. माझी बाग एकतर मी दुसऱ्या मास्तरला घ्या म्हणलं, त्यांनी बाग माझी घेतली घेतली नाही. नाही. मग मी विचार करत बसो काय करायचं म्हणून ही एक आपली नेत्रावलीवरनं हा, हा. मग ती ही व्हिजिट घ्यायची आहे म्हणली. काय म्हणून आपल्या बागात काय तसं काय टेन्शन नाही. हा. मग त्यांनी आपल्याला सगळं सांगितलं. आपण ह्याचं औषध चालू केली. नंतर मग बाग बी आपली चांगली सेटिंग झाली. बरं, सगळी बरं. पूर्ण ते रामा ॲग्रोटेकची औषध संपूर्ण रामा ॲग्रोटेकचे शेड्यूल तुम्ही वापरले. संपूर्ण. बरं, आता मला सांगा तुम्ही रामा ॲग्रोटेकचं डाळिंब स्पेशल वापरले, हा वापरले ना. रूट मॅजिक वापरले, हो, वापरले. निमकरंज वापरले, वापरले. बरं रामा मॅजिक वापरले, हो वापरले. म्हणजे व्यायाम मॅक्स, बायोक्रांती, वापरले मायक्रो प्रोडक्ट तेवढी वापरली. सगळे पूर्ण म्हणजे 2 महिने शेड्यूल नुसार आहे तसं. पण आता तुम्हाला व्हिजिट कोणी दिल्या? नेत्राव हे ते. हा, प्रथमेश नेत्राव, बरोबर ना? मग ह्यांनी काय तुमच्याकडनं फी घेतली का? फी नाही घेतली आपण. काय कन्सल्टिंग फी, व्हिजिट फी? नाही काय दुखून नाही. आपल्या फ्री हे फ्री मध्ये. फ्री मध्ये सगळं. तर बघा मित्रांनो, डांगे साहेबाला आपल्या कंपनीचे प्रतिनिधी आहेत. तुमची ओळख करून द्या सर. रामकृष्ण हरी. शेतकरी मित्रांनो, मी प्रथमेश नेहत्राव, रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी. तर मी ह्यांच्या बागावर 3 महिन्याखाली आलतो आणि 3 महिन्यापासून ही बाग आपल्याकडे आहे. तर आपण त्यांना विचारू शकतो की आपल्याकडून काय प्रॉब्लेम आलाय त्यांना. तर काय वाटतं ह्यांची ट्रीटमेंट जी दिली त्यात काय प्रॉब्लेम? एक नंबर. काय दुखून नाही बाबा, व्यवस्थित आहे सगळं. माल भरपूर सेटिंग आहे. आता मला ह्याच्यावरचा लोड कमी करावा लागेल. बरं, आता आणि आम्हाला चांगलं. सांगा सर की आता हे झाड आहे हा, ह्या झाडाचा विचार करता ह्या झाडावर किती फळ असेल? ह्याला जवळजवळ 150 फळ असेल बघा. 150? बोलायचं म्हणलं तर 150 फळ आहे ह्याला. म्हणजे प्रत्येक झाडावर असं आहे का एकाच झाडावर असं आहे? नाही, प्रत्येक झाडाला कुठलं सगळं झाड दाखवू नाही, शकता का आम्हाला? सगळं बघू झाड शकता आपण बघण्यासारखं. की तुम्ही कमीत कमी शेजारचं 150, झाड बघा, 100, कुठलं बी 100, 150, 100, 150, 100 कमी झाडच नाही. आणि हे एवढं फळ असून पहिल्यांदा आहे अजून बरं का. हा, पहिल्या पिकाला एवढा लोड घेतला मित्रांनो. आता आपण बघू शकतो की ह्या झाडावर कशा पद्धती. बरं सर, एवढं 150 फळ आहे ह्या, तरी पण झाड असं ट्रेस मध्ये वाटतंय का? काय नाही झाड एक झाडाची नंबर काळू आहे. घेतली का? एक नंबर झाड आहे. ट्रेस मध्ये नाही, काय नाही. काळू घातले का झाडाची? हे नाही, आपण व्यवस्थित. बघू शकतो फळाचा स्ट्रोक वगैरे कसा आहे. 1 नंबर स्ट्रोक आहे मित्रांनो. प्रत्येक जर असा काडीला स्ट्रोक फळ. जर तुमच्या फळात असेल तर तुमचं फळ 300, 400, 500 ग्राम पर्यंत सुद्धा जाऊ शकतं. आणि सर नक्कीच तुम्हाला ह्या फळाचं थिनिंग करावं लागणार आहे. एवढा लोड झाडाला आपल्याला द्यायचं नाही. नाही. मिनिमम 100 फळ आपल्याला ठेवायचे चांगल्या 100 पद्धतीने. सगळ्याला लोड होतोय. पण आता ही काय काढू वाटत नाही, पण काढा लागणार आहे. काय वाटतं ह्या औषधामुळे झालंय काय वेगळं काय नियोजन? ही सगळं का नाही रामा ॲग्रोच्या औषधानं खरोखर एकदम 1 नंबर आहे. बरं, आता मला सांगा व 2 काय महिने म्हणायचं नाही ही चांगलं नाही म्हणून तसं उपयोग नाही. 1 नंबर आहे. 1 नंबर आहे. एक नंबर. बरं, आता तुम्ही हे वापरलं ह्याच्या अगोदर तुमची बाग होती का? बाग होती की आपली. बरं, आता- पहिली बाग आपली दुसरी औषध वापरतो. ही आपण पहिल्यांदा वापरतो. बरं. पण 1 नंबर आलं. 2 महिन्यात जेवढे औषध वापरले ह्याचा खर्च किती वाटतंय? खर्च बी काय नाही तसं बरं का. म्हणजे दुसरी औषध आपल्याला तुम्ही सांगितलं की का वापरायची काही गरज नाही. ती बी 6,000 पोत आणण्यापेक्षा ही तुमची केंड सोडलेली चांगली आहे सगळी. चांगली आहे ती. हा. मग एकंदर ह्या 2 महिन्याचा खर्च किती झाला असेल तुमचा? माझा खर्च झाला असेल की मला वाटतं 7,000 रुपये झाला असेल माझा. 7,000 रुपये मध्ये एवढा सेट. हा. जर बाहेरचं केमिकल वापरायचं होतंय का? नाही भरपूर पैसे. 7,000 रुपये मध्ये झाडावर 100 फळ येतंय का? नाही 7,000 रुपये मध्ये झाडावर एवढी काळुकी येते का? नाही. बरं, 7,000 मध्ये एवढं समाधान मिळते का? नाही. काय समाधान आहे? 1 नंबर. आणि किती महिन्यात आहे? एक 3-4 महिने तर झालेत आपल्या बागाला. एवढ्या म्हणजे ह्याच्यात चांगले हे झाले. एकदम व्यवस्थित आहे. एकदम व्यवस्थित. माझे धरून 2च महिने झालेत तसे. ओळख होऊन 3-4 महिने झालेत तुमचे. पण बाग धरून
2च महिने झाले. 2 महिन्यामध्ये ही कंडिशन आहे मित्रांनो, आपण बघू शकतोय. म्हणजे आपण जे सांगतो की बाबा व्यवस्थित नियोजन केलं, 45 दिवसात बाग सेटिंग होती, तर इथं डांगे साहेबाची बाग तुम्ही बघू शकता. 45 दिवसात ऑल सेट बाग आहे. आज 2 महिने झालेत, माल हिरव्यामध्ये चाललाय आणि 1 नंबर बाग आहे. बागेवर एवढं फळ आहे की फळाचं थिनिंग करावं लागणार आहे. आज मला डांगे साहेब सांगा, जर हे सगळं नियोजन सर्व शेतकऱ्यांनी जर केलं तर त्यांच्या पण बागेत असं होऊ शकतं का? चांगलं की त्यांनी सगळ्यांनी हे बघून काय करायला पाहिजे बरं का. हा. यांनी करायला पाहिजे चांगला ही बरं, आता मालाला रेट काय, बाजारभाव काय? बाजार भाव मध्ये पेपर वाचला 211 रुपयानं कुठं तर गिरेर ऐकले 211 रुपये म्हणजे मिनिमम 150 पासून 200 पर्यंत रेट चालू आहे. आपला माल किती गेलो? आपला माल झाडाला कमीत कमी का नाही टनेज मध्ये सांगा, टनेज मध्ये आता कसं आहे अंदाज लमसम काढता सांगा. हे नाही, तुम्ही सांगा की किती टन माल निघेल एवढ्यात? येत. आता ही 3, 3.5, 4 टनापर्यंत जाईल असा बरं, अंदाज. 4च टन माल धरा आणि आज बाजारभाव आहे 200 रुपये, बरोबर ना? हो. 4 टनाचे पैसे किती झाले? 4 टन आहे बघा ही. आता तसा अंदाज काढता येणार नाही मला. हा. भरपूर तरी 8 लाख रुपये झाले, बरोबर ना? 4 8 लाख नाव द्या, मी म्हणतो 4 लाख जरी झाले ते समाधान समाधान आहे. आम्हाला तीच तुम्हाला सांगायचं आहे. समाधान. रान किती आपलं? एक अर्धा एकर आहे यार. अर्ध्या एकरामध्ये 4 टन माल गेला, 200 रुपये चालू रेट गावला, तरी 8 लाख रुपये होते. पण आपण काय करू की डायरेक्ट 50% कमी करू. आपला माल 100 रुपये जाईल का? जाईल की जाईल. काय 90 जरी गेला तरी बी आपलं पैसे होणार. बरोबर. म्हणजे आपण जे 200 रुपये म्हणतोय का, ते 100 रुपयाने धरा आणि 4 टनच फक्त माल धरा, तरी 4 लाख रुपये होते. अर्ध्या एकरात 4 लाख रुपये म्हणल्या समाधान आहे का? भरपूर झालं, एवढं समाधान मानच पाहिजे. हा. मला पैशात अजून शेती होते. बरं, ह्याच्यासाठी रामायणचा टोटल खर्च किती येतोय? 50 ते 60 हजार रुपये. हे लय झाला. 50-60 हजार रुपये. अर्धा एकर बागा 30-40 हजार रुपये मध्ये बाग येते आपली. हो. एकराला 60 हजार रुपये खर्च आहे आपला. अर्ध्या एकराला 30-40 हजार रुपये डोक्यावर गेलं पाणी आपल्याला. तर शेतकरी मित्रांनो, आपण बघतोय की डांगे साहेबांनी आपलं पहिल्यापासून शेड्यूल वापरले, बरोबर साहेब? तर आता आपण बघू शकतो की झाडावर 100-100, 150 पर्यंत सेटिंग आहे. म्हणजे सुरुवातीपासून वापरले. आज त्यांचा माल एकदम पूर्ण सेट आहे. फार थिनिंग करायची वेळ आली आहे त्यांच्याकडे. खोडापर्यंत शेंड्यापर्यंत माल लागलेला आहे त्यांच्या. तर आता डांगे साहेब, ह्याला आता आपण पुढचं शेड्यूल करायचं, तुमची इच्छा आहे का करायची? करायची 100%. पूर्ण. तर आपण मित्रांनो, जसं ह्यांनी आपलं सुरुवातीला कळी निघण्यासाठी, कळी सेटिंग होण्यासाठी, त्याच्यानंतर तेलकट वगैरे येऊ नये म्हणून हे सगळं शेड्यूल व्यवस्थित वापरले. पण हिथनं पुढचं शेड्यूल आपण करणार आहे, त्यांना बायोसृष्टी देणार आहे आपलं. त्याच्यानंतर आपण त्यांना निमकरणचा स्प्रे देणार आहे. अशा पद्धतीने आपण स्टेप बाय स्टेप करत त्यांना शेवटपर्यंत आपण नेणार आहे. बायोसृष्टी सोबत सायझरचा पण वापर करणार आहे. ह्याच्यामुळे होणार काय, तर ही जी फळ आहे ती, ह्या फळांची साईज वाढणार, ह्या फळांचा आकार वाढणार, ह्याला नॅचरली कलर हळूहळू येणार. जसं ह्या फळाचं वय वाढल तसं त्याला नॅचरली कलर येणार. ह्याची एवढी भारी ट्रीटमेंट आपण देणार ह्या बागेला की जसं यांनी सांगितलं की लोकांना बाग घ्या म्हणल्यानंतर लोक बाग घ्यायला तयार नव्हती. पण रामायगडे ही बाग फ्री ऑफ कॉस्ट मध्ये आणणार. म्हणजे कसं, 1ही रुपये कन्सल्टिंग नाही, 1ही रुपये व्हिजिट चार्ज नाही, पण बागेत 4 टन माल जाणार म्हणजे जाणार. व्हिजिट फी नाही ना, कन्सल्टिंग फी नाही घेतली साहेब. न घेता निस्वार्थपणे सेवा देतो. ऑल महाराष्ट्रामध्ये आपलं एकच सांगणं आहे सर्व शेतकरी बांधवांना, जर तुम्हाला असं वाटत असेल की मला पण माझ्या बागेमध्ये 100, 150, आज 100, 125, 150 फळ आहे, पण झाड उगा सुद्धा ट्रेस मध्ये नाही. उगा सुद्धा हिरवं गार आहे. ह्याची पानं बिनं बघू शकता तुम्ही. असं काय एवढी पानं नाही, एकदम पानं मोठीच्या मोठी आहेत. पानाची काळोखी वगैरे बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने आहे. झाडावरची कॅनोपी वगैरे एकदम बेस्ट मध्ये, एकदम खालच्या टोकापासून वरच्या टोकापर्यंत बागाला माल सगळीकडे समसमान आहे. अख्ख्या 400 झाडामध्ये तुम्ही कुठेही फिरून बघा, एकसारखा माल लागलाय. या सगळ्या गोष्टीसाठी जर तुम्हालाही शेतकऱ्यांना वाटत असेल की माझ्याही बागेमध्ये असा रिझल्ट यावा, तर तुम्ही सुद्धा रामायरोडीचं जैविक तंत्रज्ञान वापरा. ह्याच्यामध्ये प्रत्येक गावामध्ये आमचे प्रतिनिधी तुम्हाला मदत करतील. ज्या आपण तुम्ही महाराष्ट्रातल्या कुठल्या गावात असाल तिथे कंपनीशी संपर्क साधा व त्यांना सांगा की बाबा माझ्या बागेला तुमचं नियोजन चालू करायचं, बरोबर आहे ना सर? तर तुमच्या सुद्धा बागेमध्ये तुम्ही अशा पद्धतीने नियोजन करू शकता व तुमचं पण उत्पन्न कमी खर्चामध्ये आणू शकता. आमचं फक्त एकच म्हणणं आहे की कमी खर्चामध्ये उत्पन्न आणा आणि तुम्हाला जिथं अडचण आहे तिथं रामायरोडी 100% तुम्हाला मदत करणार. म्हणजे दमलेल्या, थकलेल्या, खचलेल्या शेतकऱ्यांना रामायरोडीचा एक मदतीचा हात म्हणून ही कंपनी काम करते, बरोबर आहे ना सर? आज तुमची बाग घेतली होती का कुणी? नाही घेतली. पण डंके की चोट पे ही बाग आपण शेवटपर्यंत हार्वेस्टिंग करून दाखवणार. तर आपण शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना सांगतो की बाबा तुम्ही कुठल्याही कंडिशन मध्ये असू द्या, उद्या जरी बाग उपटून टाकायची असेल तर फक्त एकदा आमच्याशी संपर्क साधा. त्याच बागेला तुमच्या आपण अशा पद्धतीने सेटिंग करून देऊ. त्याच बागेचे तुमच्या आपण 5-5, 10-10 लाख रुपये करून देऊ आणि तुमचं जीवन समृद्ध करून देऊ. आमचं एकच ब्रीद वाक्य आहे, शेती तुमची, खात्री आमची. नाद केला पण वाया नाही गेला. चिखला दुर्ला, रामकृष्ण हरी.